स्वागतम सुस्वागतम. कवठेकर पाटील परिवारातर्फे आलेल्या सर्व भक्तांचे स्वागत. यावर्षी गौरी गणपती उत्सवासाठी आम्ही गौरी मातेचे 2 विविध रूपे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. पहिली गौरी आलेल्या संकटाशी व परिस्थितीशी न डगमगता झुंज द्यायला शिकवते. तो काळ 1957चा होता. देशाला नुकते संविधान मिळाले होते. त्या काळी बँका व सोसायट्या नसल्यामुळे बळीराजाला कर्जासाठी सावकारावर अवलंबून राहावे लागे. सावकार लोक त्यांच्या गरिबीचा व अशिक्षिततेचा फायदा उठवत त्यांची घरेदारे, शेतजमीन, जनावरे, बैलजोडी ताब्यात घेत असत. ही कथा एका गावातील पार्वती महिलेची आहे. अतिवृष्टीमुळे त्या गावात पूरस्थिती निर्माण होते. त्यामुळे हाताशी आलेले पीक वाया जाते. त्याचा फायदा सावकार उठवतात. कर्जाच्या व्याजाच्या बदल्यात ते शेतकऱ्यांचे घरदार, शेतजमीन, जनावरे, बैलजोडी ताब्यात घ्यायला लागतात. त्या शेतकऱ्यावर देखील हीच परिस्थिती येते. त्यामुळे तो हताश होऊन आपली बायको पार्वती व 2 मुले सोडून एकटा गावातून निघून जातो. आलेल्या संकटास व वाईट परिस्थितीस न घाबरता खंबीरपणे ती झुंज देते. स्वतः नांगर हातात घेऊन आपल्या मुलांबरोबर ती जमीन कसण्याचा प्रयत्न करते. दुनिया में हम आए हैं तो जीना ही पड़ेगा. जीवन है अगर जहर तो पीना ही पड़ेगा. दुनिया में हम आए हैं तो जीना ही पड़ेगा. जीवन है अगर जहर तो पीना ही पड़ेगा. गावकरी लोक गाव सोडून जाण्याच्या तयारीत असतात. ती गावकऱ्यांना गाव सोडून न जाण्याची विनवणी करते. तिची जिद्द पाहून गावकरी आपला निर्णय बदलतात. सर्व मिळून एकजुटीने आल्या संकटावर मात करतात. ही गौरी माता आपल्याला संकटाशी व परिस्थितीची झुंज देऊन मात करायला शिकवते व सहकारातून समृद्धीचा मंत्र देते. धन्यवाद. झोपून दे बळीराजा. दुसरी गौरी माता शिक्षणाने गरीब परिस्थितीवर मात कशी करायची हे शिकवते. आपली गरिबी संपवण्यासाठी आपल्या मुलांनी शिक्षण घेतले पाहिजे. आपली मुले कॉलेजात, विद्यापीठात गेली पाहिजेत. उच्च शिक्षण घेऊन उच्च पदावर पोचली पाहिजेत. त्यामुळे चांगली नोकरी मिळवून ते आपल्या गरिबीवर मात करू शकतात. शिक्षणाचे महत्त्व ओळखून ही माता आपल्या मुलांना विद्यापीठाचे स्वप्न दाखवते व शाळेला घेऊन जाते. हा विचार तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी छत्रपती शिवाजी विद्यापीठाचे पहिले कुलगुरू आप्पासाहेब पवार यांनी शाहूनगरी येथे सन 18 नोव्हेंबर 1962 साली विद्यापीठ रोडच्या चौकात माऊलीचा पुतळा उभा करतात. ही गौरी माता आपल्या शिक्षणातून उन्नतीचा मंत्र देते. सिद्ध होनी तुला उजळायचे पुन्हा. आपण सर्वजण आलात त्याबद्दल धन्यवाद.